नमस्कार, मी स्मिता व्हेज नॉनव्हेज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मूगडाळ खेकडा भजी। त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे कांदा, लसूण, मिरची। कांदा इथं मी फक्त 2 भाग करून घेतलेले आहे। उभा मी तुम्हाला चिरून दाखवणार आहे। इथे मी लसूण घेतलेला आहे 1 कांडी, हिरव्या मिरच्या 5 ते 6, थोडंसं लाल तिखट, मीठ चवीनुसार, जिरे, ओवा आणि कोथिंबीर। हे मूगडाळीचं पीठ। आपण बेसन पिठाऐवजी मूगडाळीचं पीठही वापरून भजी करू शकतो। खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात। मूगडाळ ही खूप थंड असते। उन्हाळ्यामध्ये बेसन पिठाने पित्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो मूगडाळीचा वापर हा तुम्ही जास्त करावा। मूगडाळ थंड असल्यामुळे आपल्याला त्याची कोणतीही प्रकार केले तरी त्याचा त्रास होत नाही। आता इथे मिक्सरमध्ये मी लसूण, मिरची, लाल तिखट, जिरे, ओवा हे सर्व मी बारीक करून घेत आहे। आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। आता वाटण आपलं बारीक झालेलं आहे। इथे मी तुम्हाला कांदा उभा चिरून दाखवते। कांदा उभा चिरल्यानंतर तो पुन्हा हातामध्ये पकडून त्याचे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे एकदम पातळ असा उभा कांदा होतो। अशा प्रकारे मी उभा कांदा हा चिरून घेतलेला आहे। आता अजून एक कांदा मी तुम्हाला चिरून दाखवते। ह्यामुळे काय होतं की आपला कांदा हा एकदम पातळ असा चिरला जातो। आता मी कांदा पूर्ण सुट्टा करून घेत आहे। कांदा आपला सगळा चिरून झाला आहे आणि मी सुट्टा करून घेतला आहे। चवीनुसार मीठ त्यामध्ये आपण घालत आहोत। आता आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा जे वाटलेलं होतं ते सर्व आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेत आहोत। आता आपल्याला हे सर्व वाटण कांद्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं सर्व कांद्याला लावून घेतलं की चव छान येते। त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत। कांद्याला मीठ लावल्यामुळं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला मूगडाळीचं पीठ हे जेवढं बसेल तेवढं बसवायचं आहे। पाण्याचा वापर इथं करायचा नाही आहे, कारण कांद्याला मीठ लावल्यामुळं पाणी हे भरपूर सुटतं आणि त्यानंतर तुम्ही हे वाटण आणि कोथिंबीर टाकल्यामुळं आणखीन थोडंसं पाणी सुटतं। आता इथं आपलं तयार आहे, कांद्याला वाटण लावून तयार आहे। आता मी त्यामध्ये मूगडाळीचं पीठ टाकून कालवत आहे। जेवढं तुम्ही हाताने एकजीव कराल तेवढं पीठ हे छान तयार होतं। इथे मी अजून 2 चमचा पीठ टाकत आहे। आपल्याला एकदम पीठ टाकायचं नाही आहे, जसं लागेल तसं पीठ टाकायचं आहे। आधी आपण पाहू शकतो की किती पीठ लागतंय। अजून थोडंसं पीठ मी इथं घेणार आहे। आता पीठ आपलं तयार आहे। इथं मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे आपलं आणि आपलं भज्याचं बॅटरही तयार आहे। आता आपल्याला ही भजी सोडून घ्यायची। इथं मी सोडा आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टीचा अजिबात वापर केलेला नाही आहे। सोडा न वापरता मी ही भजी करत आहे। खूप छान आणि क्रिस्पी ही भजी होतात आणि मूगडाळ ही थंड असल्यामुळं पौष्टिक असते। इथे तुम्ही बघू शकता भजी मी तळून घेतलेली आहेत। छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेली आहेत। मस्त अशी आपली भजी तयार आहेत।
आता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल मूगडाळ खेकडा भजी तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिरच्यासुद्धा मी इथं तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता भजी ही किती छान झालेली आहेत. अजून एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती छान अशी भजी आपली तयार आहेत.